Now we are continuing the same exercise. This is the part 2 video part 2 of the exercise practice set number 1.2. Now I have written question number 9. In question number 9, some values are given there. The values are given by this value is given by x plus I. Okay. Now we have to find the value of x with the help of angle bisector property. So here, obviously, to apply angle bisector property, we have to write why we are applying angle bisector property, because BD is angle bisector. So write it. म्हणजे आपण जर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करत असेल तर ती काय यूज करतोय त्याचं आपल्याला रिझन लिहायला लागेल ना. का? कारण बीडी हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून. मग मी तसं लिहून घेतलं. इथं म्हटलं की ट्रायंगल एबीसी मध्ये बीडी हा काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. बीडी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी. दॅट्स वाय बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वी कॅन राईट इट. मी खूप वेळा तुम्हाला सांगितलेला आहे. हा पार्ट सेकंड आहे, न्यू व्हिडिओ आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी यूज करत असताना आपण स्टार्ट पूर्ण करायचं. ट्रायंगल एबीसी आहे. ह्या ट्रायंगल एबीसी मध्ये ए बी सी पॉइंट बी मधून हा अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. ज्या पॉइंट मधून आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे तो पॉइंट सोडून द्या. म्हणजे बी मधून ड्रॉ केलाय त्यामुळे बी ला सोडा. मग बी ला सोडला तर कशाला आपण घेणार आहे? कशापासून स्टार्ट करणार आहे? यू कॅन स्टार्ट फ्रॉम आयदर पॉइंट ए और पॉइंट सी. ठीक आहे. मग आपण पॉइंट ए पासून स्टार्ट करूया. पॉइंट ए पासून स्टार्ट केलं तर एक रेशो घ्या. पहिला रेशो येणार ए बी अपॉन बी सी. वन साइड रेशो इज कंप्लीटेड. नाउ टेक सेकंड रेशो ए डी अपॉन बी सी. सो आई एम राइटिंग हियर AB upon BC equal to AB upon BC. This is angle bisector property. Now put their values. What is AB? See the figure. AB is unknown, which is to find out. AB ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितली. BC काय आहे? x plus 5. What is AD? AD is x minus 2 and BC is x. So values are substituted. Now आता काय करायचं आपल्याला? I think just I am seeing the figure. In given figure, this value AB is given by x. So put value of AB also here, x. Okay. Now we have to find value of x. How will you find the value of x? Again by cross multiplication. Cross multiplication करा. x into, put bracket here, x into this equal to x plus 5 into x minus 2. Cross multiply. ह्या x ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. कंप्लीट. x multiply by x, x square. मिडल साइन इज प्लस. अगेन x मल्टिप्लाय बाय 2 किती येणार? 2x. इकडे चला x मल्टिप्लाय बाय x, x स्क्वेअर. x मल्टिप्लाय बाय -2 असेल तर -2x. x ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता ह्या 5 ने सुद्धा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण x + 5 हे संपूर्ण ब्रॅकेटमध्ये आहे. 5 मल्टिप्लाय बाय x किती येणार? साइन मध्ये प्लस म्हणून प्लस 5 मल्टिप्लाय बाय x, 5x प्लस 5 मल्टिप्लाय बाय -2. प्लस आणि मायनस यांचं मल्टिप्लिकेशन असतं मायनस. 5 मल्टिप्लाय बाय 2 किती येतो? 10. समजतंय? आता पहा, हा x स्क्वेअर आहे, हा x स्क्वेअर, हा प्लस x स्क्वेअर, तिकडे गेला मायनस x स्क्वेअर आहे. म्हणजे ह्या x स्क्वेअरला हा x स्क्वेअर कटच होणार आहे. मी आताच कट करून टाकतो. आता सगळ्या x च्या टर्म्स कलेक्ट करा. 2x मायनस 2x पलीकडे गेल्यावर काय आहे? प्लस 2x. हा प्लस 5x पलीकडे गेल्यावर काय आहे? मायनस 5x.
इक्वल टू साइन एज इट इज हा -10 आहे किती ठेवा समजलं फक्त x च्या टर्म्स आपण एकत्र कलेक्ट केल्या 2x + 2x किती येते 4x - 5x इक्वल टू -10 2x + 2x 4x - 5x 4x - 5x किती येणार -x equal to -10 minus cut so finally we got x is equal to 10. So this question is completed. We got the values of x of the question. Understood? And angle bisector property use केली आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. समजलं दरवेळी ह्या एक्सरसाइज मध्ये आपण टोटल 5 एक्झाम्पल्स आहेत. हे 4 to 5 एक्झाम्पल्स अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीवर ते सॉल्व्ह केले. म्हणजे हा पॉइंट आपला कंप्लीट झाला. आता आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नंतर बीपीडी जी आपली मेन थेरम आहे त्या बीपीडी वरती आता आपण क्वेश्चन्स पाहणार आहे. सो आता मी टॉपिक चेंज करते. आता मी जे न्यूमेरिकल एक्झाम्पल घेणार आहे ते बीपीडी वरती घेणार आहे. ठीक आहे. सो दिस पॉइंट इज कंप्लीटेड. सो लेट्स स्टार्ट बीपीडी. बिफोर स्टार्टिंग बीपीडी, so BPD, what is the condition of BPD? See, suppose this is the triangle, name PQR आणि एक काय करूया आपण पॅरलल ड्रॉ करूया. समजा तुम्ही आता पॅरलल इकडे ड्रॉ केली, नाव द्यायला काहीतरी समजा याला नाव द्या AB. जर AB ह्या PQ ला पॅरलल असेल तर आपण काय करू अँगल आपण बीपीडी यूज करू. बीपीडी यूज करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. बीपीडी यूज करताना आपण जसं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मध्ये पाहिलं कोणत्या पॉइंट पासून स्टार्ट करायचं तसं बीपीडी मध्ये कुठून स्टार्ट करायचं PQR हा आपला मेन ट्रायंगल आहे. आपण कशाला पॅरलल ड्रॉ केले आपण पॅरलल ड्रॉ केले PQ ला. PQ ला पॅरलल ड्रॉ केलेले ना हा PQ इज पॅरलल टू AB. मग जर PQ ला आपण पॅरलल ड्रॉ केलेले तर PQ सेगमेंट संपली. मग काय राहिलं फक्त राहिला R. म्हणजे आपण R पासून स्टार्ट करायचं. मग R पासून स्टार्ट केलं तर पहिला रेशो काय होईल इकडला रेशो RB/BQ इक्वल टू एक रेशो कंप्लीट झाला. आता इकडला रेशो घ्या RA/. तुम्ही हा व्हिडिओ इथे पॉज करून परत एकदा काय करू शकता पाहू शकता. काय मी सांगितलं बीपीडी अप्लाय करताना कोणत्या पॉइंट पासून स्टार्ट करायचं ज्या साइडला पॅरलल ड्रॉ केलेला आहे ती साइड सोडून त्या साइड मध्ये दोन व्हर्टेक्स कंप्लीट झाले ना ते दोन व्हर्टेक्स सोडून रिमेनिंग व्हर्टेक्स आहे तिकडनं स्टार्ट करायचं. त्या रिमेनिंग व्हर्टेक्स पासूनचा एका साइडचा रेशो घ्या दुसऱ्या साइडचा रेशो घ्या. हे दोन रेशो काय असतात इक्वल असतात. याला आपण बीपीडी असं म्हणतो. ठीक आहे. तर मग आता त्या बीपीडी वरती आपण काय करणार आहे एक्झाम्पल घेणार आहे. तर यामध्ये एक्झाम्पल नंबर बुक्स मध्ये दिलेला एक्झाम्पल नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 which is given on the BPD. Actually it is given on आपल्याला काय BPD म्हणजे काय असतं BPD मध्ये जर AB ही लाईन ह्या एका साइडला पॅरलल असेल तर इकडला रेशो सेम असतो. म्हणजे काय असतं जर इफ दिस लाइन L is parallel to BQ then this is the BPD. ह्याच्या उलट म्हणजे जर हा रेशो सेम असेल तर ही लाइन ह्या PQ ला पॅरलल असते. म्हणजे ह्याच्या काय झालं हे उलट झालं. ह्याला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ BPD. आपल्याला हे चेक करायचं L PQ ला पॅरलल आहे काय चेक करायचं NM RQ ला पॅरलल आहे का हे चेक करायचं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ BPD यूज करावं लागेल. समजलं. तर आता आपण काय करू कॉन्व्हर्स ऑफ BPD यूज करू. लक्षात घ्या ही BPD आहे एक पॅरलल असेल तर असं बरोबर. त्यांनी आता पॅरलल आहे असं दिलेलं नाही ते पॅरलल आहे का ते चेक करायचं म्हणजे कसं उलट करायचं म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ BPD यूज करायचं. मी तुम्हाला BPD आता जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली BPD कसे आपण अप्लाय करायचं. BPD अप्लाय करताना स्टार्ट कुठं करायचं जे पॅरलल आहे ना ते दोन व्हर्टेक्स सोडून उरलेला पॉइंट. आता इकडे बघा हा RQ MN खरं म्हणजे ते पॅरलल नाही ते पॅरलल आहे का ते चेक करायचं आहे ना. त्यामुळे तुम्ही RQ ला सोडून द्या. RQ ला सोडून दिला म्हणजे पूर्ण पकडणार P ला. P म्हणजे थोडक्यामध्ये ते शेंडी सारखं दिसतं.
नारळाची शेंडी, हे पहा इथं पण ही नारळाची शेंडी आर आहे, तसं इकडं नारळाची शेंडी कोणती आहे पी, आर क्यू ही नाही, म्हणजे ह्या पी पासून आपण स्टार्ट करायचं. एक काम करू, इकडला रेशो घेऊ, इकडला रेशो घेऊ. इकडला रेशो घेताना काय पाहिजे, पी एन अपॉन एन आर. पी एन दिलाय का चेक करा, पी एन नाही दिले, एन आर दिलाय का, एन आर दिलाय 8. हे पहा एन आर इज गिवन बाय 8. आपल्याला काय पाहिजे, पी एन आणि एन आर पाहिजे, बरोबर. त्यांनी पी एन दिलाय का, नाही दिला, संपूर्ण पी आर दिलाय, कंप्लीट पी आर दिलाय. किती दिलाय, पी आर 20. फ्रॉम पी टू आर दिस इज 20. एन आर इज 8. सो रिमेनिंग व्हॅल्यू काय असेल, पी एन ची पहा हे 12 प्लस 8 इक्वल टू 20 ना, म्हणजे पी एन त्यांनी दिलेलं आहे का, पी एन इज नॉट गिवन. सो वी कॅन फाइंड पी एन फर्स्ट. सो ट्राय टू फाइंड पी एन, ऑल्सो ट्राय टू फाइंड पी एन. पी एन दिलाय का चेक करा, पी एम 15 दिलेला आहे, एम क्यू नाही, संपूर्ण पी क्यू दिलाय. मग इथं आपण असं म्हणू शकतो या केसमध्ये पी एन प्लस एन आर इक्वल टू पी आर. यू कॅन चेक पी एन प्लस एन आर इक्वल टू पी आर. वाय, बिकॉज पी डॅश एन डॅश आर. असं तुम्हाला रिझन द्यायचं, पी डॅश एन डॅश आर. याचा मिनिंग पी एन आर. These 3 points are collinear. You have to write the reason. Okay. Now put the values. What is Pn? Pn is not given. So write it as it is. Nr 8, Pr 20. So we can write Pn equal to 20 minus 8. Therefore Pn is equal to 8. We got it. म्हणजे आपल्याला पहा हा जो 12 पाहिजे होता तो भेटला. ओके. आता पीएम दिलाय का, पीएम इज गिवन बाय 50. वी वांट एमक्यू. एमक्यू इज नॉट गिवन. सो लाइक दिस फाइंड द वैल्यू. वी कैन राइट पीएम प्लस एमक्यू इक्वल टू सी. पीएम प्लस एमक्यू इक्वल टू पीक्यू. व्हाट इज रीजन? रीजन इज पी डैश एम डैश. So put the value. What is PM? PM is 15. What is MQ? MQ is not given, but PQ is given. What is the value of PQ? PQ 25. So 15 is plus. Goes to here. We can write MQ equal to 25 minus 15. So finally we can write MQ is equal to 10. Understood? So we got both of these values. Now see, we got these values. So we have to check whether this NM is parallel to RQ. म्हणजे काय करायचं, इकडला रेशो फाइंड करा. काय रेशो तिकडला पहा, इकडला रेशो होईल Pn upon NR. Pn किती आहे, Pn त्यांनी दिले 12. येणार दिलाय का, येणार आहे 8. सो डिवाइड न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय 4. 4 3 are 12, 4 2 are 8. Equation number 1. This sided ratio is completed. Now find this sided ratio. Pm upon Mq. हा इकडला रेशो आपण मिळवला. आता इकडला रेशो Pm ची व्हॅल्यू किती आहे, 15. आणि MQ दिला होता, आपण MQ फाइंड केला. ते न्यूमरेटर डिनोमिनेटरला 5 ने डिवाइड करते. 5 3 are 15, 5 2 are 10. सी इक्वेशन नंबर 1 and 2. 3 upon 2, 3 upon 2. That means this is same. So we can write from equation 1 and 2 Pn upon Nr equal to Pm upon Mq. Finally we can write by converse of BPT which Nm is parallel to RQ. Finish. Understood? काय करायचे, आपल्याला त्यांनी विचारलं होतं Nm RQ ला पॅरलल आहे का. ठीक आहे, तर Nm RQ ला पॅरलल आहे का, पॅरलल आहे का असा क्वेश्चन असेल तर आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज करायचे. मग कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज करताना अगोदर तुम्हाला इकडला रेशो
आणि इकडला रेशो फाइंड करावा लागेल. त्यांनी देताना पीएम ची व्हॅल्यू ही स्क्वेअर आपण फाइंड केली ती दिली नव्हती. त्यांनी कंप्लीट पीआर दिला होता, एनआर दिला होता. मग आपण काय केलं, पीएम ची व्हॅल्यू फाइंड केली. तसंच पीएम किती आहे 15, एमक्यू दिलेला आहे का नाही, पण संपूर्ण पीक्यू दिलाय. त्यामुळे आपण काय केलं, एमक्यू ची व्हॅल्यू फाइंड केली. हे पहा इकडे पीएम आणि एमक्यू या दोन व्हॅल्यू आपण फाइंड केल्या आणि ह्या दोन व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर लेफ्ट साइडचा रेशो पीएन अपॉन एनआर फाइंड केला. राइट साइडचा रेशो पीएम अपॉन एमक्यू तो फाइंड केला. दोन्ही रेशो सेम आले म्हणून काय म्हणूया, बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी एनएम इज पॅरलल टू आरक्यू. जर हे सेम आलं नसतं तिथे काय म्हटलं असतं आपण, नॉट इक्वल टू, आणि म्हटलं असतं बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी एनएम इज नॉट पॅरलल टू आरक्यू. अंडरस्टूड? सो this is an application of BPT, which is the, sorry, not application, which is the converse of BPT. म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा हा व्यत्यास आहे. So question number 2 is completed. I will start the next question on the same. Now next question number 3. This is question number 3. In one question, the question is prove that AP upon PB. Just I am reading the question. AP upon PB equal to AQ upon QC. हे तर काय, हे तर डायरेक्टली बीपीटीच आहे. बीपीटी मध्ये PQ आणि BC जर पॅरलल असतील तर आपला फॉर्म्युला काय आहे, चेन पासून स्टार्ट करायचं. मग तुम्हाला मी सांगितलं इकडला रेशो AP upon PB equal to AQ upon QC. तेच तर प्रूव्ह करायचंय ना. पण ते प्रूव्ह करताना रिक्वायरमेंट काय आहे की PQ आणि BC हे काय पाहिजे, एकमेकाला पॅरलल पाहिजे. ते त्यांनी दिले का, दिलेलं नाही. म्हणजे तुम्हाला आधी हे शो करावं लागेल की PQ इज पॅरलल टू BC, PQ BC ला पॅरलल आहे हे शो केलं की म्हणूया बाय बीपीटी AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. ठीक आहे. मग PQ आणि BC पॅरलल आहेत का, पहा आपल्याकडे असं एक आहे. समजा ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्याला माहिती आहे हा अँगल आणि हा अँगल सेम असतो, याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन. बरोबर. काय आहे नीट पहा, जर ह्या दोन लाईन पॅरलल आहेत तर हे दोन अँगल काय असतात, सेम, याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. त्याच्या उलट म्हणजे काय, जर हे दोन अँगल सेम असतील तर ह्या दोन लाईन पॅरलल, याला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी. मग इकडे पहा ह्या दोन लाईन आहेत, इकडे ट्रान्सव्हर्सल आहे, हा अँगल 60 डिग्री, हा अँगल 60 डिग्री, दोन अँगल सेम आहेत. म्हणजे इथं म्हणू शकतो आपण बाय कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल PQ इज पॅरलल टू BC. ठीक आहे. सो राईट, आय एम राइटिंग हियर angle APQ is equal to angle APQ equal to angle ABC by each 60 degree. Okay, therefore we can write by converse of which corresponding angle property PQ is parallel to BC. Okay, PQ is parallel to BC. Therefore, at the end we can write which theorem? Therefore, by BPT काय, जर हे याला पॅरलल असेल तर हा रेशो काय AP upon PB, that should be equal to this side ratio AQ upon QC. Finish. Thus proved. समजलं. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, हार्डली फक्त तुम्हाला एवढं एक PQ BC ला पॅरलल आहे हे या ठिकाणी दाखवावं लागेल. तुम्हाला कॉन्व्हर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी यूज करावी लागेल. ओके, सो दिस इज द क्वेश्चन नंबर 3. नाउ हियर वी आर गोइंग टू solve problems on property of 3 parallel line and their transversal, which is an application of PPT.
बीपीटीच्या ऍप्लिकेशन मध्ये सेकंड नंबरचं ऍप्लिकेशन आहे बघ म्हणलं ते हे 3 पॅरलल लाईन म्हणजे 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल हे आहे प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल काय आहे ते ह्या 3 लाईन 1 2 3 ह्या 3 लाईन्स 1 2 3 ह्या 3 लाईन्स एकमेकाला पॅरलल आहेत आणि ह्या दोन त्यांच्या ट्रान्सव्हर्सल असतील तर हा हे पहा AB BC इकडला रेशो PQ QR इकडला रेशो हा सेम असतो म्हणजे ह्याला काय म्हणायचं AB ला म्हणायचं ह्या दोन पॅरलल लाईन मधला इंटरसेक्ट काय म्हणायचं इट इज अन इंटरसेक्ट बिटवीन these two parallel lines this BC is intersect between these two parallel lines so the ratio of intercept made by these 3 parallel lines is same which is the properties of 3 parallel lines and their transversal म्हणजे काय हा लक्षात घ्या ह्या AB ला BC ला PQ QR ह्या चौघांना काय म्हणायचं त्या चौघांना म्हणायचं इंटरसेक्ट मेड बाय पॅरलल लाईन त्या पॅरलल लाईनने जे इंटरसेप्ट तयार केले ते मग ह्या इंटरसेप्टचा रेशो इकडला आणि इकडला हा सेम असतो याला म्हणतात प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल समजलं तर विथ द हेल्प ऑफ दिस प्रॉपर्टी वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन नंबर 5 सो वी कॅन राइट डायरेक्टली हियर क्वेश्चन नंबर 5 इट इज क्लियर दैट इन गिवन AB PQ BC are parallel AB is parallel to PQ is parallel to BC which is the given okay therefore we can directly write इकडला रेशो काय येणार AP upon PD AP upon PD इकडला रेशो BQ upon QC काय येणार property of 3 parallel lines and their transversal this is the reason now put their values what is AP is given by 15 PD 12 BQ X QC 14 so by cross multiplication we can solve it cross multiply 12 multiplied by X 15 multiplied by 14 now X is as it is 15 multiplied by 14 as it is 12 हा multiply काय होणार आहे divide understood हे पहा 15 12 both are divisible by 3 so 3 is 3